तर आनंदीचे खूप चांगले गुण मी ऑब्झर्व केलेले आहेत इतक्या काळामध्ये आणि ही माझं मन तसं कलुषित करत होती, पण आता मला कळलेलं आहे. मी एक शपथ घेते की आनंदी जोपर्यंत घराबाहेर नाही जात तोपर्यंत मी पांढरी साडी नेसेन. मुळात मी डान्सरच आहे, पण तरी भरतनाट्यम करणं वेगळं आणि ह्या स्टाईल्स बाकीच्या करणं वेगळं. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुमच्या सगळ्यात लाडक्या जोडीचं आज लग्न आहे, म्हणजेच आनंदी सार्थकच्या लग्नाला आपण आलेलो आहोत आणि आनंदीच्या 2 सासवा माझ्यासोबत आहेत. कशा आहात दोघी? आम्ही खूप मजेत, म्हणजे मी मजेत आहे असं मला म्हणावं लागतंय बरोबर, कारण मला हे मान्य नाही आहे आनंदी आमच्या घरात सून म्हणून येते ते, पण मी वरवर मात्र ते मान्य आहे असं दाखवते आणि गोड गोड हसत आणि बोलत मनात मात्र माझ्या कारवाया चालू आहेत. काय कर, मी खूपच मजेत आहे. मला खूप आनंद झालाय की माझ्या मुलाचं आता लग्न होतंय आणि आनंदी बरोबर होतंय, कारण आनंदीचे खूप चांगले गुण मी ऑब्झर्व केलेले आहेत इतक्या काळामध्ये आणि ही माझं मन तसं कलुषित करत होती, पण आता मला कळलेलं आहे की आनंदी चांगली आहे खरं मुलगी आणि माझी सून म्हणण्यास तीच योग्य आहे. त्यामुळे आता मी सुखात आहे. तुमचं आत्ताचं रूप बघून आम्हाला स्पेशली चांगलं वाटतंय आणि अशी सासू सगळ्यांना असावी असं पण वाटतंय. ताई, खूप दोघेही छान दिसताय. लुक थोडा वेगळा आहे. लुक बद्दल काय सांगा? लुक तर काय आमच्या प्रोडक्शननी बनवलेला आहे, केलेला आहे तो, आणि त्यांनी खरंच खूप मेहनत केली आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सजवलंय. हे सगळं क्रेडिट आमच्या प्रोडक्शन हाऊसचं आहे, पॅनोरमा. ताई, 2 महिन्यांनी तुम्ही रंगीत साडी नेसलेली आहे. काय सांगाल आत्ता आरशात बघून कसं वाटतंय? छान वाटतंय. 2 महिन्यांनी नाही, ऍक्च्युली 9 महिन्यांनी. पहिले 2च महिने मी रंगीत साड्या नेसत होते. मी एक शपथ घेते की आनंदी जोपर्यंत घराबाहेर नाही जात तोपर्यंत मी पांढरी साडी नेसेन, आणि मग मी बरेच महिने, आय गेस 8 महिने मी पांढरी साडी नेसत होते. पण त्याची पण एक वेगळी हे होती की सगळ्यांमध्ये तो पांढरा रंग वेगळा असा उठून दिसायचा. ठीक आहे, पण आता छान रंगीत साड्या आल्यात, त्याच्यातही मी खूप आनंदी आहे. पण आता या लग्न सिक्वेन्सला जेव्हा रंगीत साड्या नेसल्या तेव्हा आरशात बघून काहीतरी असं वाटलं असेल, चला यार फायनली बरं वाटतंय मला, असं काही किंवा सेटवरच्या कॉम्प्लिमेंट्स आल्या असतील? हो हो, ऑफकोर्स सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट्स दिल्या की खूप छान वाटतंय बऱ्याच दिवसांनी तुला रंगात बघून, आणि मलाही छान वाटतंय. आता आनंदी सार्थकचं लग्न आहे, ट्विस्ट असणारच आहे. ट्विस्ट शिवाय लग्न होत नाही, तर काय ट्विस्ट असणार आहे, काय सांगा? ट्विस्ट आता आम्ही ओपन करू नाही शकत आहे, पण आता तरी तुम्हाला खूप वर्ष म्हणजे महिने तुम्ही वाट बघताय या लग्नाची, आणि हे अगदी प्रेमी युगुल आहे, त्यांचं लग्न व्हावं अशी तुमची अपेक्षा आहे, तर ते होतंय. तर ते तुम्ही आत्ता एन्जॉय करा आणि तुम्हाला जेव्हा एपिसोडचा एंड होईल तेव्हा ते ट्विस्ट कळेलच, पण आत्ता आम्ही नाही सांगू शकत आहे. हे नेहमी गुलदस्त्यात ठेवलं जातं, पण आता संगीत सोहळा आहे, तुमचा डान्स असणार आहे का? किती धमाल बघायला मिळणार आहे आम्हाला? हो हो, आम्ही नाचतोय. आम्ही दोघी सासवा पण नाचतो आणि आम्ही मज्जा करतोय. आम्ही सगळ्यांचे आणि वेगवेगळ्या मालिकेचे हे येत आहेत, लीड्स येत आहेत, हिरो हिरोईन येत आहेत, त्यामुळे भरपूर डान्स असणार आहेत आणि मस्त मेजवानी असणार आहे प्रेक्षकांसाठी बघायला, आणि आम्हाला पण नाचायला मिळतं, त्यामुळे आम्ही पण आनंदी होतो. तुम्हाला आम्हा दोघींचा नाच बघायला लागणार आहे, हे खरंच आहे. बरं ताई, प्रॅक्टिस झाली आहे का दोघींची, आणि ऑफस्क्रीन धमाल कशी चालू आहे? प्रॅक्टिसला मला तरी वेळ अजिबात नाही मिळाला, कारण मी खूप बिझी होते. काल माझं अजून एक शूट होतं, ते करून मग मी इकडे आले. मग आम्ही प्रोमो केला, जो खूप असा हेवी प्रोमो होता, आणि रात्री आमचं 10:30ला पॅकअप झालं आणि सकाळी आम्ही परत 7:30ला मी निघालेले. त्यामुळे मला प्रॅक्टिस नाही मिळाली, पण इथे थोडीशी माझी मुलगी जी आहे मेधा बोबडे, तिने माझ्याकडनं थोड्याशा स्टेप्स करून घेतल्यात. बघू आता कसं होईल तसं, पण होपफुली मी चांगलं करेन असं वाटतंय. नक्कीच. तुमची प्रॅक्टिस झाली आहे? प्रॅक्टिस अधूनमधून जसं सीनच्या मध्ये आधेमध्ये वेळ मिळतो तसं करण्याचा प्रयत्न असतो. बघू आता मुळात मी डान्सरच आहे, पण तरी भरतनाट्यम करणं वेगळं आणि ह्या स्टाईल्स बाकीच्या करणं वेगळं, त्यामुळे प्रॅक्टिस तर लागतेच, पण मजा येते. आणि लग्न म्हटलं की ऑफस्क्रीन धमाल चालू असते, आणि हे जवळपास दुसरं लग्न आहे मालिकेतलं, तर ऑफस्क्रीन धमाल कशी चालू आहे? 3रं लग्न आहे. देवळात, म्हणजे आमच्याच घरातल्या देवळामध्ये एक लग्न झालं, ते साधंसुधं झालं, पण खूप हेवी ड्रामा होता. आणि आदर्श बरोबर जेव्हा आनंदीचं लग्न ठरलं तोही खूप हेवी ड्रामा होता. आताही असणारच आहे अर्थातच, पण मज्जा चालली आमची, म्हणजे आणि प्रेक्षकांनाही हे बघायला आवडतं. लग्न समारंभ आणि सगळं, सुपाऱ्या बिपाऱ्या, 7 फेरे, आणि आम्हालाही खूप छान वाटतं. मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.